जय महाराष्ट्र मित्रांनो, बुक माय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज आपण कोकणात जाणार आहोत आणि एक असा प्रोजेक्ट बघणार आहे की ज्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही करोड रुपयाची असेट तयार करू शकता। मला अनेक असे फोन येतात की मला फार्म हाऊस प्लॉट घ्यायचा आहे पण डेड इन्व्हेस्टमेंट होणार नाही याची काळजी घ्या। तर आज मी तुम्हाला असाच व्हिडिओ दाखवणार आहे आणि अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे 315 एकर मधला। आता मी पुण्याच्या चांदणी चौकात उभा आहे, तुम्ही हा नवीन चांदणी चौक बघू शकता माझ्या मागे आणि इथून आपण ह्या जर्नीची सुरुवात करणार आहे। तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओला तुम्ही व्लॉग सारखं बघा। आपण पहिल्यांदाच हा प्रयोग करतोय, आपण कधी व्लॉग बनवत नाही, आपले प्रॉपर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात। आपण इन्फॉर्मेशन तर देणारच आहोत पण हा जो पूर्ण प्रवास आहे चांदणी चौकापासून तर मंडणगडपर्यंतचा तो पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला नक्कीच मजा येईल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओला तुम्ही एकदम व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला ही सगळी माहिती लक्षात येईल की मिनिमम इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही कशा प्रकारे 11 गुंठे प्लॉट घेऊन सेपरेट सेल डीड सातबारा करून पुढच्या 10 वर्षात करोड रुपये कमवू शकता। तर आपण ह्या जर्नीला आता इथून चांदणी चौकातून सुरू करूया। 50 मिनिटाची ड्रायव्हिंग केल्यानंतर मी मुळशीची जी भिंत आहे तिथे दालचिनी नावाच्या हॉटेलमध्ये थांबलो आहे। आता जेव्हा तुम्ही हा प्रवास करायला निघाल प्रोजेक्टच्या दिशेला तर टोटल 143 किलोमीटरचं अंतर आहे। आता मी 31 किलोमीटर अंतर कवर केले आणि मुळशीमध्ये येऊन थांबले। तर हे अंतर तुम्ही असं कट करत पुढे जा, म्हणजे थोडं थांबत जा, म्हणजे एक्झर्शन होणार नाही। कारण ताम्हिणी घाट सगळा वळणाचा रस्ता असल्यामुळे थोडं एक्झर्शन होण्याचे चान्स असतात। आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पण थोडा हीटचा त्रास होतो। शक्यतो AC गाडी असेल तुमची तर तुम्हाला खूप मदत होईल। आपल्या ह्या प्रोजेक्टपर्यंत प्रॉपर HT पण जाते कारण कोस्टल हायवेला लागून हा प्रोजेक्ट आहे। तर आता मी दालचिनी नावाच्या हॉटेलला थांबलो आहे कारण माझा जो जोडीदार आहे त्याचा उपवास असल्यामुळे आम्ही या हॉटेलला थांबलो आहे वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी। मी शक्यतो कधी बाहेरचं खात नाही कारण की मी हेल्थची खूप काळजी घेतो। 20 किलो माझं वजन जास्त होतं, मी कमी करत जवळजवळ 7-8 किलो आता फक्त एक ओव्हरवेट आहे। 10 ते 12 किलो वजन मी कमी केलेलं आहे, त्यामुळे मी हेल्थची खूप काळजी घेतो। तुम्हीसुद्धा जर वेट लॉसच्या समस्येपासून जुझत असाल किंवा तुम्हाला समस्या असतील वेट लॉसच्या, तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता। कारण मागच्या काही दिवसापासून वेट लॉस करताना मी खूप साऱ्या गोष्टी केल्या आणि माझ्याकडे खूप चांगलं मला त्याचा रिझल्ट आलेला आहे। तर जे माझे मेंटॉर आहेत ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नक्की मदत करतील वजन कमी करण्यासाठी। आणि त्याच्यातून ज्या तुमच्या डायबिटीज BP सारख्या काही समस्या असतील किंवा अजून काही आजार असतील, सगळ्या समस्या ह्या आपल्या पोटाशी निगडीत असतात आणि पोटापासूनच सगळे आजार होत असतात। आता जेव्हापासून मी वजन कमी केलं आहे तेव्हापासून मी खूप हेल्दी फील करतो, खूप एनर्जेटिक फील करतो आहे आणि खूप चांगलं पण वाटतं। पहिले मला कपडेसुद्धा अंगावर बसत नव्हते आणि लवकर थकल्यासारखं होत होतं, पण आता सगळं ओके। मी म्हणजे अजिबात बाहेरचं खात नाही, मी घरचंच आणलेलं खातो। माझा डब्बा माझ्यासोबत नेहमी असतो आणि 3 लिटर पाणी कंपल्सरी पितो। तुम्ही जर वेट लॉस करणार असाल तर 80% तुम्हाला डाएट सांभाळावा लागतो, 10% झोप आणि 10% जिम। या तिन्ही गोष्टी मी प्रॉपर मॅनेज केल्यामुळे माझं वजन तर खूप कमी झाले। मला आधीही कुठला आजार नव्हता, आताही नाही आहे आणि ज्या पद्धतीने मी सगळं मॅनेज करतो तर भविष्यातही होईल असं वाटत नाही। तर तुम्हाला जर काही मदत हवी असेल वजन कमी करण्यासाठी नक्की मला संपर्क करा। मी तुम्हाला त्या विषयातले जे एक्सपर्ट आहेत ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्यांचा नंबर नक्की देईल। तर आता आपण इथं होल्ड केलेलं आहे। माझ्या जोडीदारांचा नाश्ता झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरू करणार आहोत। 2 तासाच्या प्रवासानंतर आता आपण 80 किलोमीटर अंतर कवर केलं आहे आणि हा इथे एक प्रोजेक्ट आहे गोल्डन व्हॅलीचा। तर इथं कॅफे पण आहे, तर आता आपण इथं थांबणार आहे आणि जेवण करणार आहे। तर तुम्ही पण इथं थांबू शकता, चांगलं कॅफे इथं राईट साईडला तुम्ही बघू शकता। प्रोजेक्ट आहे बेसिकली बंगलो प्रोजेक्ट आणि इथं चांगलं एक गोल्डन व्हॅलीचं हॉटेल पण आहे आणि इथं ताम्हिणी घाट ऑलमोस्ट संपून जातो या लोकेशनला। इथून थोडंसं पुढं गेलं की तुम्हाला जी MIDC आहे वेडेबागडची ती तुम्हाला बघायला भेटते आणि हा थांबण्यासाठी उत्तम लोकेशन आहे। ताम्हिणीत पण बरेच हॉटेल आहे पण जर तुम्हाला थोडंसं हायजेनिक रेस्टॉरंट पाहिजे असेल तर मग हे गोल्डन व्हॅलीचं जे कॅफे आहे म्हणजे हॉटेल अँड रेस्टॉरंट ते तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतो। मस्त जेवण झालं। तुम्हाला जर AC वालं रेस्टॉरंट हवं असेल या एरियात येताना आणि हायजेनिक तर तुम्ही इथं ऑर्चिड कॅफेला थांबू शकता। हे इथले रेट आहेत बघा, तुम्हाला जर हे रेट योग्य वाटत असतील आणि जर ऑथेंटिक आणि हायजेनिक पाहिजे असेल तर तुम्ही ह्या रिसॉर्टच आहे हा बेसिकली। इथं लोकांचे वीकेंड होम आहेत, तुम्ही इथं थांबू शकता। हा माझा मुलगा आहे 2 वर्षाचा शिनॉय,
मी कधी पर्सनल माहिती माझी दिली नाही आजपर्यंत व्हिडिओमध्ये, पण माझी जी सासूरवाडी आहे ती कोकणातलीच असल्यामुळे माझा कोकणाकडे येण्याचा जो ओढ आहे तो जरा जास्त आहे. माझी बायकोच दापोलीची असल्यामुळे मी नेहमी कोकण पुणे अपडाऊन करतच असतो, पण प्रॉपर्टी एवढे आजपर्यंत आपण कवर केलेलं नाहीत. आज आपण फर्स्ट टाईमच दापोलीजवळ प्रोजेक्ट बघायला चाललो आहे. ते पण थोडासा युनिक प्रोजेक्ट आहे, इन्व्हेस्टरला फायदा होईल या उद्देशाने आपण तो प्रोजेक्ट दाखवायला चाललो आहे. तर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरू करणार आहे. आणि फक्त आता हे माझा मुलगा इथं आईस्क्रीम खात बसलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, मी तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे मी हॉटेलचं जेवण नाही खात, घरूनच डब्बा आणतो. पण मुलांसाठी इथं सगळ्या गोष्टी मागून एन्जॉय केला. अगदी ऑथेंटिक टेस्ट असलेलं हॉटेल आहे हे, चांगलं आहे. नेहमी थांबतो मी इथे. आणि तुम्ही पण साधारणतः एक 80 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर इथं थांबायला काहीच हरकत नाही आहे. इथला परिसर वगैरे पण खूप छान आहे. एक तासभर इथं तुम्ही जर वेळ घालवली तर तुम्हाला तुमच्या मुलांना पण एन्जॉय वाटेल. जर मुलं तुमच्यासोबत असेल, मागं प्ले ग्रुप वगैरे म्हणजे घसरकोंडी, झोपाळे वगैरे सगळं ह्या बाजूला आहेत. तर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरू करू. ताम्हिणी घाट ऑलमोस्ट संपलेला आहे, त्यामुळे आता स्ट्रेटच रोड आहे कोकणापर्यंत. तर आपण सुरुवात करूया. आता चांदणी चौकातून 105 किलोमीटर अंतर झालं आहे आपलं, आणि अजून 37 किलोमीटर जायचं. हे माणगाव आहे. तुम्ही मुंबईवरनं या नाही तर पुण्यावरनं या, माणगाव तुम्हाला लागताच. हे माणगावचं एस टी स्टँड आहे. हे तुम्ही उजव्या साईडला बघू शकता माझं. हे माणगावचं एस टी स्टँड आहे. आणि हा मुंबई गोवा हायवे जो तुम्हाला सरळ दिसतो आहे. आता आपण इथं राईट टर्न करणार आहोत मंडणगडच्या दिशेला. अजून 37 किलोमीटर जायचं आहे. नॉनस्टॉप जर तुम्ही आलात तर 2.5 तास लागतात. आता आपण 2 वेळा थांबलो होतो, त्यामुळे आपल्याला इथं यायला 3.5 तास लागले. अर्धा तास आपण 2 वेळा थांबलो होतो त्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्ही माणगावपर्यंत इथं पोचू शकता ताम्हिणी घाटमार्गे. आणि मुंबई मार्गे आलात तरी तुम्हाला माणगाव इथे लागेलच. तर आता आपण इथून अजून 1 तासाचा प्रवास पुढं करणार आहोत प्रोजेक्टच्या दिशेला. सो फायनली मित्रांनो, आपण प्रोजेक्टवर आलेलो आहोत. 4.5 तासाचा मोठा प्रवास करून ह्या प्रोजेक्टवर पोचलो आहे. त्यातले 1 तास आपण थांबलो होतो. 2 जागी आपण थांबलो होतो. दोन्ही जागी तुम्हाला दाखवलेत. आणि आता मी ह्या प्रोजेक्टवर आलेलो आहे. आणि हे साईड ऑफिस आहे प्रोजेक्टचं इथे. आणि ते सॅम्पल बंगलो पण म्हणजे सॅम्पल जो प्लॉट आहे तो पण इथं तयार केलेला आहे. पण आलेलं मला इथे ना हे खूप एक गोष्ट बघायला भेटली, ते म्हणजे हे काजूचं झाड आहे. तुम्ही बघू शकता की सगळे काजू लागलेत आणि पिकलेले आहेत. विशेष म्हणजे बघा इथं लाल झालेत सगळे काजू. आणि हे बघायला खूप छान वाटलं. आलेल्या डाव्या साईडला म्हणजे नजरेस पडलं. शक्यतो काय होतं, आपण शहरात राहतो पुणे मुंबईत, तर ह्या गोष्टी आपल्याला बघायला भेटत नाही. तर ह्या प्रोजेक्टचे 2 वॉकथ्रू पण आहेत जे ऑलरेडी डेव्हलपरने बनवले, ज्याच्यात सगळी माहिती दिली. तर त्याच्यातला एक वॉकथ्रू तुम्ही बघून घ्या. तोपर्यंत मी थोडा फ्रेश होऊन घेतो, कारण खूप मोठा जर्नी करून मोठा प्रवास करून आपण इथपर्यंत पोचलो आहे. चांगली गोष्ट आहे की मला इथं सांगण्यात आलं होतं की इथं राहण्याची पण व्यवस्था आहे. जे कस्टमर प्रोजेक्ट बघायला येतात त्यांना इथं राहायची पण सोय केलेली आहे. बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या इथं दिलेल्या आहेत. इथं खूप चांगला स्टाफ पण आहेत, खाली लोक कामं पण करतात आहे. तर आपण तो जो सॅम्पल प्लॉट आहे 11 गुंठ्याचा, त्याच्यामध्ये पूर्ण झाडं जी लावलेली ती सगळी जाऊन बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही वॉक थ्रू बघा आणि मग राहिलेली माहिती त्या वॉक थ्रू नंतर तुम्हाला मी सांगतो. सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की शुद्ध मोकळी हवा, निसर्गाचा आविष्कार, खळखळणाऱ्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार घनदाट वनराई, अशा पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजेच कोकणामध्ये आपली थोडी तरी हक्काची जागा असावी. परंतु वाढत्या महागाईमुळे जागा घेणे शक्य होत नाही आणि तडजोड करून जागा घेतली तरी रोजच्या धावपळीमुळे ती विकसित करणे व कायम मेंटेन ठेवणे शक्य होत नाही. आणि म्हणूनच खास आपल्यासाठी सादर करीत आहेत आपलं स्वप्न साकार करणारा, यामध्ये आपणास अतिशय माफक किमतीत मिळेल आपल्या हक्काचा प्लॉट आणि तोही विकसित करण्याच्या सुविधेसह. एकूण 315 एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये 11 गुंठे आकाराचे प्लॉट उपलब्ध आहेत. तसेच आपणास सहकुटुंब राहता येईल असे सर्व सुविधांनी परिपूर्ण ड्रीम व्हॅली कोकण रिसॉर्ट आणि 2-3 गुंठे आकाराचे अंदाजे 100 NA बंगलो प्लॉट, त्यामध्ये बांधकाम सुविधा असे नियोजित आहे. सदर क्षेत्रातील 11 गुंठे आकाराच्या प्लॉटमध्ये 100 झाडे आगरवूड
आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा मोहगनी वृक्ष लागवड व काढणीपर्यंत संगोपन करणे नियोजित आहे. त्यातून आपणास चांगले उत्पन्नही मिळेल. महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनारपट्टीपासून 35 किलोमीटर अंतर ज्यामध्ये मासेमारी व निर्यातीसाठी प्रसिद्ध असे हर्णे बंदर आहे. येथील जागेमध्ये असणारी मृदा जांभ्या दगडापासून बनलेली असून संपूर्ण क्षेत्र हे वृक्ष लागवडीला पोषक अशा सुपीक मातीने परिपूर्ण आहे. जगप्रसिद्ध असणारा फळांचा राजा रत्नागिरी हापूस आंबा याच परिसरात उत्पादित होतो. प्रकल्पाला लागूनच भरपूर पाणीसाठा असणारे चिंचाळी धरण प्रकल्पाच्या सौंदर्यात भर घालते. प्रकल्पातही निसर्गतः जिवंत पाण्याचे झरे असे भरपूर पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत. हिंदवी स्वराज्याची राजधानी असणारा रायगड किल्ला, मंडणगड किल्ला, सुवर्णदुर्ग, वेळास कासव संवर्धन केंद्र, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण ज्या गावात गेले ते आंबवडे गाव, साने गुरुजींचे जन्मठिकाण पालगड, महाड येथील चवदार पाण्याचे तळे, महाड दसगाव येथील गरम पाण्याचे झरे इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे या परिसरात आहेत. अंजर्ली, केळशी, मुरुड, हरणे, हरिहरेश्वर, दिवे आगार इत्यादी बीचेस, महाडमधील वाळण कोंड नदीपात्र, बानकोट जेट्टी फेरी इत्यादी पर्यटकांना आकर्षित करणारी पर्यटन स्थळे या परिसरात आहेत. याशिवाय नुकताच राज्य शासनाने घोषित केलेला 70,000 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा मुंबई ते सिंधुदुर्ग हा 500 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्पाच्या जवळून जाणार असल्याने मुंबईपासूनचे अंतर आणखी कमी होण्यास मदत होणार आहे. प्लॉट 11 गुंठे आकाराचे असून चारही बाजू निर्देशित करणारी डिमार्केशन व प्रत्येक प्लॉटला जाता येईल असा 20 फूट रुंदीचा अंतर्गत रस्ता, प्रत्येक प्लॉटला प्लॉट नंबर व प्लॉट धारकाच्या नावाचा फलक लावण्यात येईल. प्रकल्पामध्ये प्लॉट घेणाऱ्या सर्व प्लॉट धारकांची एक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करून त्या अंतर्गत प्लॉटमध्ये 100 झाडे आगरवूड व रस्त्याच्या दुतर्फा मोहोगनीची झाडे लागवड करणे नियोजित आहे. सर्व झाडांना वेळेत व गरजेइतके पाणी मिळावे म्हणून ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची व्यवस्था केली जाईल. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे, मातीत खते, औषधं मिसळणे, झाडे लागवड, पाणी नियोजन, प्लॉटची स्वच्छता राखणे, संरक्षण, वेळोवेळी झाडांची छाटणी, फवारणी, आंतरमशागत, संगोपन व परिपक्वतेनंतर काढणी व मार्केटमध्ये त्याची विक्री करून खर्च वजा जाता येणारे उत्पन्न फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सर्व शेअर्स होल्डर्सला एक प्लॉटसाठी 1 शेअर या प्रमाणात सर्व प्लॉट धारकांमध्ये 70% उत्पन्न समान प्रमाणात डिव्हिडंड स्वरूपात विभागून दिले जाईल व 30% उत्पन्न विकसक म्हणून यांना राहील. प्रकल्पाअंतर्गत लागवड करण्यात येणाऱ्या व्यावसायिक वृक्ष लागवड, त्याचे उपयोग आणि उत्पन्नाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आगरवूड प्रामुख्याने भारतीय प्रजातीचे असणारे आगरवूड या झाडाच्या खोडामधून मिळणाऱ्या काळ्या रंगाच्या गाभ्यापासून अतिउच्च दर्जाचे महागडे परफ्यूम म्हणजेच अत्तरे बनवली जातात. देवपूजेत वापरली जाणारी सुगंधित तेल, धूप, अगरबत्ती यापासून बनते. तसेच 500 पेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधे व उत्पादने बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. लागवडीपासून साधारण 10 वर्षांनी आगरवूड काढणीसाठी परिपक्व होते. आगरवूडच्या एका झाडापासून सरासरी 3 किलो ते 10 किलो विक्रीयोग्य गाभा मिळतो. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति किलो रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंतचा दर मिळतो. म्हणजेच कमीत कमी 30,000 प्रति किलो दर मिळाला आणि प्रत्येक झाडापासून सरासरी 5 किलो उत्पादन मिळाले तरी एका झाडापासून 1.5 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळू शकते. म्हणजेच एका प्लॉटमधून 100 झाडांपासून अंदाजे 1 ते 1.5 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. आगरवूडच्या एका झाडापासून व एका प्लॉटमधून मिळणारे अंदाजे उत्पन्न. मोहोगणी प्रकल्पाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा मोहोगणी या वृक्षाची लागवड करण्यात येणार असून या वृक्षाचा परिपक्वतेचा कालावधी लागवडीपासून साधारण 15 वर्षांचा आहे. मोहोगणीचं झाड सरळ उंच 40 ते 50 फुटापर्यंत वाढतं. खोडाची रुंदी 2 ते 3 फुटापर्यंत होते.
याचा उपयोग सागवानला पर्याय म्हणून सर्व फर्निचर बनवण्यासाठी होतो. वजनाने हलके, कीड न लागणारे व शेकडो वर्ष पाण्यात राहिले तरी न कुजणारे लाकूड असल्याने पाण्यातील फर्निचर मच्छीमार लोकांच्या बोटी बनविण्यासाठी प्रामुख्याने याचा उपयोग होतो. मोहगोणीच्या एका झाडापासून मिळणारे अंदाजे उत्पन्न. मोहगोणीच्या एका झाडापासून परिपक्वतेनंतर साधारण 40 घनफुटापर्यंत विक्रीयोग्य लाकूड मिळते. त्याला सरासरी 1000 रुपये प्रति घनफूट दर पकडला तरी एका झाडापासून अंदाजे 40,000 रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळू शकतं. वृक्ष लागवडीतून मिळणारे उत्पन्न हे हवामान, पर्जन्यमान, निसर्गाची साथ, बाजारमूल्य यावर आधारित असल्याने दर्शवण्यात आलेल्या उत्पन्नात तफावत येऊ शकते. प्रकल्पांतर्गत राहण्याची व जेवणाची व्यवस्था असणारे सर्व सुविधांनी परिपूर्ण असे रिसॉर्ट बनविणे प्रायोजित असून त्यामध्ये रेस्टॉरंट, जिम, स्विमिंग पूल, गार्डन, आयुर्वेदिक मसाज सेंटर, कॉन्फरन्स हॉल, डेस्टिनेशन वेडिंग सेंटर, निसर्गोपचार केंद्र, मेडिटेशन सेंटर, वॉकिंग पाथ असे बनवणे नियोजित आहे. रोजच्या दगदगीतून थकवा घालवण्यासाठी सहकुटुंब यावे असे सुसज्ज, परिपूर्ण असं हे रिसॉर्ट असेल. त्याचबरोबर प्री वेडिंग शूट, ॲडव्हेंचर्स आणि जंगल सफारी. प्रस्तावित 315 एकर क्षेत्राच्या घनदाट वृक्षांच्या सान्निध्यात असणाऱ्या स्वच्छ चढ उताराच्या रस्त्यावरून जंगल सफारीचा आनंद सहकुटुंब घेता येईल अशा सुविधा, तसेच स्पोर्ट कार, स्पोर्ट बाईक राईड, घोडेस्वारी, बैलगाडी सफारी, ग्रामीण संस्कृती दर्शन इत्यादी सुविधा या रिसॉर्टमध्ये उपलब्ध राहतील. सर्व प्लॉटधारकांना या सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण अशा ड्रीम व्हॅली कोकण रिसॉर्टमध्ये 15 वर्षांसाठी फ्री मेंबरशिप देण्यात येईल. यामध्ये वर्षातून 4 दिवस सहकुटुंब म्हणजे पती, पत्नी व 2 मुले राहणे पूर्णपणे मोफत असेल. तसेच कौटुंबिक कार्यक्रमासाठी म्हणजे वाढदिवस, साखरपुडा, लग्न, बारसे इत्यादी कार्यक्रमांसाठी उपलब्धतेनुसार हॉल पूर्णपणे मोफत राहील. म्हणूनच आपल्या स्वप्नातील हा प्लॉट, आपली जागा, आपलं स्वतःचं क्षेत्र म्हणून आजच भेट द्या. मी आशा करतो की वॉकथ्रूच्या माध्यमातून तुम्हाला सगळी माहिती कळालीच असेल, पण मी अजून थोडक्यामध्ये या प्रोजेक्टची परत एकदा माहिती देतो, म्हणजे कुठला मुद्दा राहिला असेल तर तो तुम्हाला क्लिअर होईल. तर सर्वप्रथम लोकेशनबद्दल सांगतो. शेनाळे नावाचं हे गाव आहे, ज्याच्यामध्ये हा 315 एकरचा प्रोजेक्ट आहे. चिंचाळी नावाचं धरण आहे याला लागून, आणि जो समोर रोड दिसतो हा कोस्टल हायवे, आणि हा जो भाग येतो तो मंडणगड ते माणगाव असा हा रोड आहे, कोस्टल हायवेचा भाग आहे. इथून 7 किलोमीटरवर मंडणगडचं जे एस टी स्टँड आहे ते आहे, आणि इथून या साईडला माणगाव आहे. आपण ह्या साईडनी चालवतो माणगाववरनं. पुणे मुंबईवरनं जर तुम्ही येत असाल तर ह्याच रोडवरनं तुम्ही इकडं याल या साईडला. हे माझ्या मागं जे दिसतंय तुम्हाला, हा 11 गुंठ्याचा सॅम्पल प्लॉट इथे करून ठेवण्यात आलेला आहे. टोटल 315 एकरच्या ह्या क्षेत्रामध्ये अशा 11 गुंठ्याचं प्लॉटिंग असणार आहे इथे. आणि तुम्ही सॅम्पल बघू शकता किती व्यवस्थित तुम्हाला इथे दिसतोय. असंच तुम्हाला इथे मिळणार आहे ह्या प्रोजेक्टमध्ये. रेटबद्दल जर सांगायचं झालं तर 11 गुंठे प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला 18 लाख रुपयाची प्रोविजन लागेल. 18 लाख रुपये 11 गुंठ्यासाठी लागतील. आणि त्या 11 गुंठ्यामध्ये तुम्हाला जे लाईट, पाणी, डिमार्केशन, नेम प्लेट ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्यासोबत जे रिसॉर्ट असणार या 315 एकरमध्ये, त्या रिसॉर्टमध्ये 4 दिवसासाठी तुम्हाला फ्रीमध्ये मुक्काम पण करता येईल. आत्तासुद्धा इथे ज्या 4 रूम आहेत त्या बनवून तयार आहेत. जर साईड विजिटला तुम्ही आलात आणि तुम्ही मुक्काम करू इच्छित असाल तर तुम्हाला इथे त्याची पण सोय करून ठेवण्यात आली आहे. आता 11 गुंठ्यामध्ये तुम्हाला हे अशी 100 झाडं लावून मिळतील. हे सगळे आगरवूडची झाडं आहेत बघा. हे सॅम्पल तुमच्यासाठी इथं तयार ठेवलेलं आहे. आणि ह्या 315 एकरमध्ये जे आगरवूडची झाडं लागणार आहे तर त्याचं संगोपन करण्यासाठी इथे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवण्यात आली आहे. ती कंपनी काय करणार आहे की हे आगरवूडचं प्लांटेशन, जसं आता इथं आगरवूडची झाडं लावली त्याचं हे बघा ड्रीप करण्यात आलेलं आहे. इथं लोक पण, आता मी आलो तेव्हा बरेच लोक इथं वर काम करत होते. ते त्या साईडला तिथं ते सगळे मजूर बसले. ते हे जे सगळं काम आहे म्हणजे संगोपन करणं, ह्याचं प्रोडक्शन काढणं, ह्याचं देखरेख करणं, लागवड करणं, खतं पाणी, हे सगळं जे काम आहे ते फार्मर प्रोड्युसर कंपनी करणार आहे. ह्याच्यातून जे उत्पन्न येणार आहे त्याच्यामध्ये 70-30चा रेशो असणार आहे तुमच्यामध्ये आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये. आता जर तुम्ही आगरवूडचा रेट चेक केलात ना तर 5 लाखाच्या वर किलोचा रेट आहे. तर कंपनी असं म्हणते की साधारणतः 1.5 करोड रुपये मिनिमम उत्पन्न येईल 11 गुंठ्यामधून, आणि कस्टमरला कमीत कमीत 1 करोड रुपये उत्पन्न ह्याच्यातून ह्या प्लॉटमधून 11 गुंठ्याच्या प्लॉटमधून नक्की मिळेल असा कंपनीचा दावा आहे.
आणि हे उत्पन्न मिळण्यासाठी तुम्हाला साधारणतः 10 वर्षाचा कालावधी लागेल. आज जर तुम्ही दुसरीकडे कुठं फार्म हाऊस घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत लागेल. आणि परत फार्म हाऊसमध्ये काय असतं, फार्मिंगच्या प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम काय असतो की याची देखरेख करणं एक खूप मोठं चॅलेंज असतं आणि हे करण्यासाठी परत तुम्हाला मॅन पॉवर पण ठेवावी लागते. आणि एवढं सगळं करून पण हे उत्पन्न येईल नाही येईल हे माहिती नसतं जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल करता. पण जेव्हा एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्याची जबाबदारी घेते तेव्हा हे निश्चित पूर्णत्वास जाण्यास मदत होईल किंवा हे 100% होईल. कारण ह्याच्यासाठी पाण्याची पण जी सोय लागते प्लांटेशनच्या कॉन्सेप्टमध्ये, ते धरणच आहे. अगदी या प्लॉटला लागून चिंचाळी नावाचं धरण असल्यामुळे पाण्याचा इथं मोठ्या प्रमाणात साठा आहे, पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. तर त्या 70% माध्यमातून तुम्हाला कमीत कमीत कोटभर रुपये इथे मिळणार आहे. म्हणजे 18 लाखाची जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर 18 लाखामध्ये तुम्हाला 11 गुंठे प्लॉट घेता येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला असे 100 आगरवूडची झाडं इथे लावून मिळतील. त्याचं संगोपन वगैरे जिथे आता बघा तुम्हाला हा सॅम्पल जो प्लॉट येतो इथं करून ठेवलेला आहे. तुम्ही जेव्हा साईड व्हिजिटला याल तेव्हा तुम्हाला हा बघायला भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला सगळे आगरवूडची झाडं लावलेली आहेत. रस्त्याला सगळी मोगनीची झाडं पण लागणार आहेत. बेसिकली फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उद्देश काय आहे की लोकांची डेड इन्व्हेस्टमेंट होऊ नये, लोकांना त्याच्या माध्यमातून इथं प्लांटेशनच्या माध्यमातून रिटर्न मिळावे, हा मेन उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश काय की लोक फार्म हाऊस जेव्हा घेतात तेव्हा त्यांना तिथं फार्म हाऊस म्हणजे बंगलो वगैरे बनवायचा असतो. तर तो बंगलो बनवायची पण तुम्हाला इथे गरज नाही आहे. तुम्हाला जे रिसॉर्ट बनते 17 एकरमध्ये ते एवढं सुंदर रिसॉर्ट इथं बनतं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 दिवस इथं मुक्काम पण करता येणार आहे फ्रीमध्ये. तर ती एक फॅसिलिटी खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आणि जर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे प्रोजेक्ट एवढा सुंदर केला आहे की त्याच्यात जर तुम्हाला बंगलो घ्यायचाच आहे तर त्याच्यात 17 एकरचं रिसॉर्ट बनते. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे लक्झुरियस बंगलोसुद्धा भविष्यात बनवता येणार आहेत. त्यावेळेस तुम्ही बंगलोचा पण प्लॅन करू शकता. पण आत्ता तुम्ही फार्म हाऊस प्लॉट घेण्याचा निश्चित प्लॅन करू शकता. कारण मी माझ्या स्वतःच्या 14 वर्षाच्या करिअरमध्ये असा टाईपचा कॉन्सेप्ट कधी बघितला नाही. फार्म हाऊस अनेक प्रोजेक्टची आपण जाहिरात केली, त्याच्यानंतर बरेच जणांना 1 to 1 करून आपण असे फार्म हाऊस प्लॉट विकले. पण कालांतराने काय होतं फार्म हाऊसमध्ये ते डेड इन्व्हेस्टमेंट होतात आणि पैसा अडकून पडतो लोकांचा, मेंटेन होत नाहीत प्रॉपर्ट्या. आणि त्यामुळे फार्म हाऊस घेताना थोडंसं चॅलेंजेस असतात. लोक थोडंसं कालांतरानंतर त्यांना थोडंसं लायबिलिटी आल्याचा फील येतो. पण इथं तसं काय होणार नाही. इथं तुम्ही प्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचं जे म्हणजे उत्पन्न जे त्यातून मिळतं आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच याच्यातून फायदा होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या पृथ्वीवर जर सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट असेल तर ती रिअल इस्टेट असेल. त्यामुळे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला पण पहिलं घर झाल्यानंतर सेकंड होम घेण्याची ओढ लागते. तर तुम्ही कोकणात नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला माहिती आहे की कोकणाचं जे सौंदर्य आहे किंवा कोकणाची जे फ्युचर आहे ते खरंच खूप चांगलं आहे. माझं स्वतः कोकणाशी खूप जवळचं नातं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दापोलीत माझी बायको दापोलीची असल्यामुळे माझं कंटिन्यू कोकणात येणं जाणं असतं. आणि दापोलीची दिवसेंदिवस होणारी डेव्हलपमेंट मी फार जवळून बघितली. ह्या 143 किलोमीटरच्या अंतरात जरी तुम्ही नोटीस केलं ना जेव्हा तुम्ही साईड व्हिजिटला याल तर 70% रोड जो आहे तो सिमेंटचा झालेला आहे. म्हणजे अगदी पुण्यापासून ते इथपर्यंत 4 लेन सिमेंटचा रोड झाला आहे. त्यामुळे अंतर खूप वाचतं. नॉनस्टॉप आलात तर 3.5 तास लागेल आणि जर थांबून आलात तर 4 ते 4.5 तास लागेल, जसं मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही प्रश्न असेल ना तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आत्ता सध्या अजून एक सुंदर ऑफर चालली आहे. ह्या 18 लाखामधून 15 लाखाची तुम्हाला कॅशबॅकसुद्धा मिळू शकते. ती कशी मिळू शकते, काय मिळू शकते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता तुम्ही. पुण्यातच ह्या कंपनीचं ऑफिस आहे, ज्यांचा हा प्रोजेक्ट आहे. खूप मोठी कंपनी आहे आणि खूप वर्ष बँकिंग या क्षेत्रात नावाजलेली कंपनी ज्यांचा हा प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही त्यांना व्हिजिट करून अजून डिटेल माहिती घेऊ शकता या प्रोजेक्टची. आणि लवकरात लवकर इथे प्लॉट बुक करून येणाऱ्या काळात म्हणजे येणारं फ्युचर जे आहे ते सिक्युअर करू शकता. आणि ह्याच्यातून मिळणारं उत्पन्न पुढच्या 10 वर्षानंतर मिळणारं उत्पन्न जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये जर टाकलं तर रिटायरमेंट जी आहे ती तुमची खूप चांगली होऊ शकते. तर हा पूर्ण कॉन्सेप्ट बऱ्यापैकी मी तुम्हाला समजून सांगितला आहे. तुम्हाला अजूनही काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. प्लॉट फक्त तुम्हाला 3 लाखाच्या आसपासच पडतो आहे. जर तुम्ही ऑफर जाणून घेतली तर 3 लाखात तुम्हाला कोटभर रुपयाचं उत्पन्न आणि त्याच्यानंतर जर तेच पैसे फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीने युटिलाइज केले तर तुम्हाला रिटायरमेंटमध्ये लाखो रुपये अजून मिळू शकतात. तर तुम्ही नक्की ह्या कॉन्सेप्टला समजून घ्या. असे कॉन्सेप्ट मार्केटमध्ये खूप कमी आहेत, नाहीच्याच बरोबरीला आहेत. तर ह्या संधीचा नक्की फायदा घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करायला विसरू नका जी लोक कोकणात प्लॉट बघतात ते. आणि बेसिकली डेड इन्व्हेस्टमेंट होऊ नये म्हणून रिटर्नसाठी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छितात तर अशा लोकांना शेअर करायला विसरू नका. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी
पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आमच्या चॅनलवर शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आमचा एकमेव चॅनल आहे की फ्लॅट असेल, शॉप असेल किंवा फार्म हाऊस असतील, एन ए प्लॉट असतील, आम्ही सगळ्या टाईपचे व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतो. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.